एक विचार करूया. गेली 50 वर्ष अमेरिकेने स्वतःच्या भूमीवर एकही मोठी ऑइल रिफायनरी म्हणजे तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारलेला नाहीये. शून्य. एकही नाही. बरोबर. आणि तंत्रज्ञानाच्या म्हणजे औद्योगिक प्रगतीच्या बाबतीत नेहमीच आघाडीवर असणाऱ्या या महासत्तेने अर्ध्या शतकात असा एकही भव्य प्रकल्प हाती घेतला नाही. पण आता चित्र बदलतंय. अगदी. आता चक्क एका भारतीय कंपनीने तिथे जाऊन तब्बल 25 लाख कोटी रुपयांची म्हणजे जवळपास $300 बिलियन बाजी लावली आहे. बापरे, हा आकडा खरंच डोळे विस्फारून टाकणार आहे. हो ना. रिलायन्स इंडस्ट्रीज अमेरिकेतील टेक्सासमध्ये एक महाकाय रिफायनरी उभारणार आहे. म्हणजे तंत्रज्ञानाच्या राजधानीत जाऊन त्यांनाच तंत्रज्ञान शिकवण्याची ही हिंमत एका भारतीय कंपनीने का केली असावी? हाच तर खरा कुतूहलाचा विषय आहे. हो. तर आजच्या या सखोल चर्चेत याच एका ऐतिहासिक कराराचा आणि त्यामागे दडलेल्या जागतिक राजकारणाचा उलगडा होणार आहे. हा विषय फक्त एका व्यावसायिक करारापुरता मर्यादित नाहीये. नक्कीच नाही. तो भविष्यातील जागतिक अर्थव्यवस्थेची दिशा बदलणारा ठरू शकतो. खरं तर हा खरोखरच एक अत्यंत रंजक आणि थोडा गुंतागुंतीचा विषय आहे. $300 बिलियन हा आकडा इतका प्रचंड आहे की म्हणजे जगातील अनेक छोट्या मोठ्या देशांचा एकूण GDP देखील यापेक्षा कमी असतो. हो ना, खरंच. आणि जेव्हा एवढी मोठी गुंतवणूक दुसऱ्या देशात केली जाते तेव्हा त्यामागे केवळ नफा कमावणे हा एकमेव उद्देश नसतो. अच्छा, मग आणखी काय असतं? याच्या मुळाशी जागतिक ऊर्जा क्षेत्रातील भूराजकीय म्हणजे आपण त्याला जिओपॉलिटिकल समीकरणे म्हणतो ती दडलेली असतात. बरोबर. ऊर्जा हा कोणत्याही अर्थव्यवस्थेचा कणा असतो आणि या कराराच्या माध्यमातून एक भारतीय कंपनी थेट अमेरिकेच्या ऊर्जा सुरक्षेच्या केंद्रस्थानी जाऊन बसत आहे. क्या बात आहे. ही बाब तर सामान्य कल्पनेच्या पलीकडची वाटते. अगदी. आणि म्हणूनच मला वाटतं या प्रकरणाच्या अगदी मुळाशी जाणं गरजेचं आहे. रिलायन्स ही आता भारतातील केवळ एक मोठी कंपनी राहिलेली नाहीये. ती आज जगातील सर्वात मोठ्या एनर्जी कंपन्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. म्हणजे गुजरातमधील जामनगर रिफायनरीबद्दल तर सर्वांनाच माहिती असेल. हो, ती तर एक आयकॉनिक रिफायनरी आहे. हो ना. आजच्या घडीला ती जगातील सर्वात मोठी ऑइल रिफायनरी आहे. पण आता हीच कंपनी आपले पाऊल थेट अमेरिकेतील टेक्सास राज्याच्या ब्राउन्सविल पोर्टवर टाकत आहे. बरोबर. हे सगळं ऐकायला खूप अभिमानास्पद वाटतंय. पण एक मिनिट, माझ्या मनात एक अत्यंत स्वाभाविक प्रश्न उभा राहतोय. कोणता? अमेरिकेत एक्झॉन किंवा शेव्रॉन सारख्या महाकाय कंपन्या आधीपासूनच आहेत. होय, आहेतच. त्यांच्याकडे पैशांची किंवा तंत्रज्ञानाची अजिबात कमतरता नाहीये. मग जर हा इतकाच फायद्याचा सौदा असेल तर त्यांनी स्वतःच ही रिफायनरी का नाही उभारली? रिलायन्स सारख्या बाहेरील कंपनीला पायघड्या का घातल्या जात आहेत? हा अत्यंत अचूक आणि कळीचा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला अमेरिकेतील गेल्या काही दशकांमधील धोरणात्मक बदल समजून घ्यावे लागतील. अच्छा. आणि सोबतच एक अत्यंत महत्त्वाचा तांत्रिक मुद्दाही समजून घ्यावा लागेल. हे बघायला गेले तर अमेरिकन कंपन्यांकडे पैसा आणि तंत्रज्ञान नक्कीच आहे. पण नवीन रिफायनरी उभारणे हे प्रचंड आर्थिक जोखमीचे आणि गुंतागुंतीचे काम असते. म्हणजे नक्की काय अडचण येते तिथे? अमेरिकेत वाढते पर्यावरणविषयक नियम आहेत. शिवाय स्थानिक नागरिकांचा अशा प्रकल्पांना असणारा कडाडून विरोध असतो. अरेच्छा. आणि प्रकल्पासाठी लागणाऱ्या परवानग्या मिळवण्यातील लालफितशाही म्हणजे रेडटेप यामुळे नवीन रिफायनरी बांधणे हे एक दिव्यच होऊन बसले होते तिथे. अच्छा, म्हणजे पैशापेक्षा प्रशासकीय आणि पर्यावरणीय अडचणी जास्त होत्या तर? अगदी बरोबर आहे. त्यामुळे तिथल्या कंपन्यांनी नवीन रिफायनरी बांधण्याऐवजी जमिनीतून केवळ कच्चं तेल काढण्यावर भर दिला. आणि जे जुने प्रकल्प होते त्यांचीच क्षमता थोडीफार वाढवण्यावर समाधान मानले. पण इथेच रिलायन्सची खरी ताकद समोर येते. ताकद म्हणजे कोणती? ज्याला तांत्रिक भाषेत नेल्सन कॉम्प्लेक्सिटी इंडेक्स किंवा NCI म्हणतात, ती ताकद. एक सेकंड, नेल्सन कॉम्प्लेक्सिटी इंडेक्स हे जरा सविस्तर सांगता येईल का? हो, नक्कीच. कारण हा शब्द बहुतेकांसाठी नवीन असेल. याचा आणि रिलायन्सच्या अमेरिकेतील प्रवेशाचा नेमका काय संबंध आहे? अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर नेल्सन कॉम्प्लेक्सिटी इंडेक्स हा कोणत्याही रिफायनरीची क्षमता मोजण्याचा एक जागतिक मापदंड आहे. अच्छा. हा इंडेक्स जेवढ्या जास्त तेवढी ती रिफायनरी अधिक प्रगत मानली जाते. आता बघा, जगात जे कच्चे तेल किंवा क्रूड ऑइल मिळते ते सगळीकडे सारखे नसते. म्हणजे त्याच्या दर्जात फरक असतो? हो.
काही ठिकाणी ते एकदम शुद्ध आणि हलके असते, जे रिफायनरीमध्ये शुद्ध करायला खूप सोपे जाते, पण ते अत्यंत महाग असते. बरोबर. या उलट काही ठिकाणी मिळणारे कच्चे तेल हे अत्यंत घट्ट, अशुद्ध आणि डांबरासारखे असते. डांबरासारखे? बापरे. हो, पण ते बाजारात खूप स्वस्त मिळते. आता रिलायन्सची खासियत काय आहे बघा, त्यांच्या जामनगर रिफायनरीचा नेल्सन कॉम्प्लेक्सिटी इंडेक्स जगात सर्वाधिक आहे. अच्छा, म्हणजे ते हे स्वस्त तेल वापरतात का? अगदी. ह्याचा अर्थ असा की रिलायन्स जगातील सर्वात स्वस्त, सर्वात अशुद्ध आणि अत्यंत घट्ट कच्चं तेल विकत घेऊन त्यावर प्रक्रिया करू शकते. क्या बात आहे. आणि त्यातून अत्यंत उच्च दर्जाचे पेट्रोल, डिझेल आणि अगदी विमानांसाठी लागणारे प्रीमियम एव्हिएशन फ्यूल देखील तयार करू शकते. अरे वा. म्हणजे ही त्यांची खरी सुपर पॉवर आहे. तर हो ना. अमेरिकन कंपन्यांकडे एवढ्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेचा आणि एवढ्या महाकाय स्केलवर काम करण्याचा सध्या ताजा अनुभव नाहीये, जो रिलायन्सकडे आहे. गेल्या 50 वर्षात त्यांनी असा नवीन प्रकल्प केलेलाच नाहीये. हे खरोखरच चक्रावून टाकणारं आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचे तर अत्यंत स्वस्त आणि कमी दर्जाचा कच्चा माल घ्यायचा आणि त्यातून सर्वाधिक किमतीचे उत्पादन तयार करण्याची जी जादू रिलायन्सने जामनगरमध्ये करून दाखवली आहे, तीच जादू आता अमेरिकेला त्यांच्या देशात हवी आहे. अगदी बरोबर, तुम्ही अचूक ओळखलात. पण मग मला एक सांगा, या टेक्सासच्या ब्राउन्सविल पोर्टवरच हा प्रकल्प का उभारला जातोय? म्हणजे संपूर्ण अमेरिकेत दुसरी कोणती जागा मिळाली नाही का? ब्राउन्सविल पोर्टची निवड ही अत्यंत रणनीतिक म्हणजे स्ट्रॅटेजिक आहे. कसं काय? टेक्सासमधील पर्मियन बेसिन हा भाग कच्च्या तेलाचा उत्पादनासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. अच्छा. अमेरिकेत गेल्या काही वर्षात शेल ऑइल क्रांती झालीये, हे तर माहितीच असेल. हो, ऐकून आहे. जमिनीच्या अत्यंत खोल खडकांमध्ये अडकलेलं तेल फ्रॅकिंग तंत्रज्ञानाने बाहेर काढण्यात अमेरिका आघाडीवर आहे. बरोबर. आणि हे मोठ्या प्रमाणात याच पर्मियन बेसिनमध्ये होते. ब्राउन्सविल पोर्ट हे या तेल क्षेत्राच्या अगदी जवळ आहे. अच्छा, म्हणजे लॉजिस्टिकचा खर्च वाचतो तर? अगदी. त्यामुळे कच्चा माल पाईपलाईनद्वारे थेट रिफायनरीपर्यंत आणणे अत्यंत सोयीचे आणि स्वस्त पडते. तसंच हे एक मोठं बंदर असल्याने तयार झालेला माल थेट जहाजांमध्ये भरून जागतिक बाजारात निर्यात करणेही अत्यंत सोपे जाते. म्हणजे कच्चा माल मिळवणे आणि पक्का माल विकणे या दोन्ही गोष्टींसाठी हे ठिकाण भौगोलिकदृष्ट्या सर्वात योग्य आहे. हो, एकदम परफेक्ट लोकेशन आहे. हे ऐकल्यावर अमेरिकेचा यातला फायदा अगदी स्पष्ट दिसतोय. म्हणजे त्यांच्याच देशात जमिनीतून तेल निघणार, त्यांच्याच देशात त्यावर प्रक्रिया होणार. बरोबर. यातून प्रामुख्याने अमेरिकेला एनर्जी सिक्युरिटी म्हणजेच ऊर्जा सुरक्षा मिळेल. दुसरा फायदा म्हणजे 25 लाख कोटी रुपयांचा प्रकल्प उभा राहताना तिथे हजारो लाखो नवीन नोकऱ्या निर्माण होतील. नक्कीच अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. आणि तिसरा फायदा म्हणजे अमेरिका जगातील एक मोठं ऑइल एक्सपोर्ट हब बनेल. पण इथे मला अमेरिकेच्या या एक्सपोर्ट हब बनण्याच्या प्रक्रियेबद्दल थोडं खोदून विचारायचं आहे. विचारा ना. अमेरिका तर आधीपासूनच जगात कच्चे तेल निर्यात करतोच आहे ना? मग या नवीन रिफायनरीमुळे त्यांच्या निर्यातीत असा कोणता मोठा क्रांतिकारक बदल होणार आहे? हा एक अत्यंत महत्वाचा दुवा आहे आणि तो अर्थशास्त्राच्या एका साध्या नियमावर आधारित आहे. कोणता नियम? व्हॅल्यू ॲडिशन किंवा मूल्यवर्धन. अच्छा. बघा, अमेरिका सध्या मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल निर्यात करत आहे, हे खरे आहे. पण कच्चे तेल विकणे म्हणजे स्वतःच्या शेतातील कापूस दुसऱ्याला विकण्यासारखे आहे. जेव्हा तुम्ही कच्चे तेल विकता तेव्हा तुम्हाला मिळणारा नफा अत्यंत मर्यादित असतो. बरोबर. पण जर तुम्ही त्याच कच्च्या तेलावर स्वतःच्याच देशात प्रक्रिया केली आणि त्यातून पेट्रोल, डिझेल, जेट फ्यूल तयार करून विकले तर त्याला मिळणारा भाव अनेक पटींनी जास्त असतो. अगदी बरोबर. यालाच अर्थशास्त्राच्या भाषेत रिफायनिंग मार्जिन किंवा क्रॅक स्प्रेड असे म्हणतात. क्रॅक स्प्रेड. अच्छा. सध्या काय होतंय, अमेरिका कच्चे तेल इतर देशांना पाठवतो आणि अनेकदा शुद्ध केलेले इंधन इतर देशांकडून विकत घेतो. अच्छा. यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसत होता. पण या नव्या रिफायनरीमुळे अमेरिका स्वतःच ते रिफायनिंग मार्जिन कमवू शकेल. कच्च्या मालापासून ते अंतिम उत्पादनापर्यंतची संपूर्ण नफा साखळी त्यांच्याच देशात राहील. म्हणजे मगाशी तुम्ही दिलेल्या उदाहरणासारखं स्वतःच्या शेतातला कापूस दुसऱ्याला विकायचा. बरोबर. आणि नंतर त्याच व्यक्तीकडून महागडे कपडे विकत घ्यायचे. अगदी तसंच. तसला हा प्रकार अमेरिकेत चालू होता आणि आता त्यांना तो थांबवायचा आहे. हे उदाहरण एकदम चपखल बसतंय. हो ना. पण आता या नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे वळूया. हे सगळं अमेरिकेचा भल्याचं आणि फायद्याचं दिसतंय. पण यात रिलायन्सचा आणि पर्यायाने भारताचा काय फायदा?
म्हणजे 25 लाख कोटींची गुंतवणूक म्हणजे काय धर्मादायी संस्था चालवल्यासारखं नक्कीच नाहीये. मुळीच नाही. मग रिलायन्सने एवढा मोठा जुगार का खेळलाय? व्यावसायिक जगात कोणतेही पाऊंड फायद्याशिवाय उचलले जात नाही आणि रिलायन्ससारख्या कंपनीच्या बाबतीत तर प्रत्येक निर्णय हा अनेक दशकांचा विचार करून घेतला जातो. ते तर आहेच. रिलायन्ससाठी ही एक अत्यंत महत्त्वाची स्ट्रॅटेजिक मूव्ह आहे. अच्छा. सगळ्यात पहिला आणि मोठा फायदा म्हणजे सप्लाय चेन किंवा पुरवठा साखळीवर मिळणारे थेट नियंत्रण. म्हणजे कसं? आजपर्यंत रिलायन्सला कच्च्या तेलासाठी मध्य पूर्वेतील देशांवर म्हणजेच आखाती देशांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावे लागत होते. बरोबर. आणि आपल्याला माहिती आहे, मध्य पूर्वेतील राजकारण अत्यंत अस्थिर असते. तिथे कधीही युद्ध भडकू शकते किंवा निर्बंध लागू शकतात. हो, आणि मग तेलाचे भाव वाढतात. अगदी. अशावेळी कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडतात. पण आता अमेरिकेत थेट तेलाच्या विहिरीजवळच स्वतःचा प्रकल्प असल्यामुळे अच्छा. रिलायन्सला कच्च्या मालाचा अखंडित आणि सुरक्षित पुरवठा मिळेल. हे एका उदाहरणाने सांगायचं तर हे म्हणजे स्वतःचं हॉटेल चालवण्यासाठी रोज बाजारातून भाज्या विकत घेण्याऐवजी थेट शेतकऱ्याचं शेतच विकत घेण्यासारखं आहे. एकदम परफेक्ट उदाहरण. यामुळे बाजारात भाज्यांचे भाव कितीही वाढले किंवा टंचाई निर्माण झाली तरी हॉटेलचा नफा आणि कच्च्या मालाचा पुरवठा पूर्णपणे सुरक्षित राहतो. बरोबर. रिलायन्सने नेमकी हीच खेळी केली आहे, ज्यामुळे जागतिक बाजारातील चढउतारांपासून ते स्वतःला सुरक्षित करत आहेत. क्या बात है. जेव्हा तुमच्याकडे थेट स्रोतावर नियंत्रण असते तेव्हा तुम्ही किमतींवर नियंत्रण ठेवू शकता. याशिवाय आणखी एक मोठा फायदा आहे. कोणता? या एका पावलामुळे रिलायन्सची जागतिक पातळीवरील उपस्थिती अनेक पटींनी वाढणार आहे. आजपर्यंत भारतीय कंपन्यांचा दबदबा मुख्यत्वे आशियाई किंवा आफ्रिकन बाजारात मर्यादित होता. हो, ते खरंय. पण आता थेट पाश्चिमात्य जगाच्या केंद्रस्थानी, तेही अमेरिकेसारख्या महासत्तेच्या भूमीवर एवढा मोठा प्रकल्प उभारणे, बापरे, ही जागतिक व्यापार विश्वात एक अत्यंत मोठी घटना आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कंपनीची पत आणि दबदबा अभूतपूर्व पातळीवर जाईल. आणि यातून भारत आणि अमेरिका यांच्यातील आर्थिक भागीदारी अधिक मजबूत होईल. हे काही वेगळं सांगायला नकोच. नक्कीच. पण सप्लाय चेन आणि सुरक्षित पुरवठा हे शब्द ऐकायला खूप तांत्रिक किंवा व्यावसायिक वाटतात. पण प्रत्यक्षात जर आपण जागतिक राजकारणाच्या चष्म्यातून बघितलं तर स्वतःच्या मालकीची सप्लाय चेन नसणे म्हणजे केवळ नफा नाही, तर तो एक प्रकारचा जागतिक दबावगट किंवा लेव्हरेज बनतो. अगदी बरोबर. आणि जेव्हा एवढी मोठी ताकद एका कंपनीच्या किंवा एका देशाच्या हातात येते तेव्हा साहजिकच तिथे जागतिक महासत्तांचं लक्ष वेधले जाते. होय. तर मला सांगा, या व्यवहाराचे भूराजकीय म्हणजे जिओपॉलिटिकल परिणाम काय होतील? इथेच या संपूर्ण प्रकरणाची खरी खोली आणि गांभीर्य लक्षात येते. ही केवळ एक बिझनेस डील नसून ती खऱ्या अर्थानं एनर्जी डिप्लोमॅसी आहे. एनर्जी डिप्लोमॅसी. हो. आज जगातील मोठ्या महासत्ता ऑइल, एनर्जी आणि सप्लाय चेन यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या धोरणात्मक भागीदारी करत आहेत. पूर्वीच्या काळी युद्धाच्या माध्यमातून किंवा लष्करी ताकदीच्या जोरावर जगावर वर्चस्व मिळवले जायचे. पण आजचे चित्र पूर्णपणे वेगळे आहे. आज अर्थकारण हेच राजकारण आहे. अगदी. आज जो देश सप्लाय चेन आणि ऊर्जेचे स्रोत नियंत्रित करतो तो देश जागतिक अर्थव्यवस्था नियंत्रित करतो. बरोबर. दशकानुदशके हे नियंत्रण ओपेक देशांच्या म्हणजेच मध्य पूर्वेतील तेल उत्पादक देशांच्या हातात होते. तेच ठरवायचे तेलाचे भाव. हो, ते ठरवतील तसे तेलाचे भाव कमी जास्त होत असत. पण आता अमेरिकेला या अवलंबित्वातून पूर्णपणे बाहेर पडायचे आहे. अच्छा. आणि त्यासाठी त्यांना भारतासारख्या लोकशाही आणि विश्वासार्ह मित्र राष्ट्राची साथ हवी आहे. म्हणजे जागतिक शक्तींचं संतुलन आता मध्य पूर्वेकडून हळूहळू अमेरिका भारत या अक्षाकडे सरकत आहे असे म्हणता येईल का? हो, तसं म्हणायला हरकत नाही. कारण जर भविष्यात जगात कुठेही आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तरी अमेरिकेच्या भूमीवर असलेला हा भारतीय प्रकल्प दोन्ही देशांचे इंजिन चालू ठेवू शकतो. ही एक अत्यंत मोठी धोरणात्मक खेळी आहे. होय, आणि यात अमेरिकेचाही मोठा स्वार्थ दडलेला आहे. कसला स्वार्थ? अमेरिकेला चीनच्या वाढत्या प्रभावाला आळा घालायचा आहे. ओहो, चीन आलाच तर यामध्ये? हो. चीन सध्या रेअर अर्थ मटेरियल्स आणि बॅटरी तंत्रज्ञानात मोठी मक्तेदारी निर्माण करत आहे. बरोबर. ईव्ही मार्केटमध्ये ते खूप पुढे आहेत. अगदी. अशावेळी पारंपरिक ऊर्जा क्षेत्रात आपली मक्तेदारी टिकवून ठेवण्यासाठी अमेरिकेला एका सक्षम भागीदाराची नितांत गरज होती. भारताची वाढती अर्थव्यवस्था आणि रिलायन्ससारख्या कंपनीची प्रकल्प पूर्ण करण्याची क्षमता या दोन्ही गोष्टी अमेरिकेच्या जागतिक रणनीतीमध्ये अगदी अचूक बसतात. अच्छा, म्हणजे हा एक विन विन सौदा आहे.
नक्कीच. यामुळे जागतिक राजकारणात भारताचे वजन प्रचंड वाढणार आहे. जेव्हा अमेरिकेची ऊर्जा सुरक्षा एका भारतीय कंपनीवर अवलंबून असते, तेव्हा त्याचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताला मिळणाऱ्या वागणुकीवर होतो. हे सगळं ऐकून खूप भारी वाटतंय खरं. पण इथे एक अत्यंत विरोधाभासी गोष्ट मला जाणवतीये. कोणती? एकीकडे आपण सगळेच ग्रीन एनर्जी, इलेक्ट्रिक गाड्या आणि कार्बन एमिशन कमी करण्याबद्दल बोलत आहोत. हो. भविष्यात संपूर्ण जग सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जेवर चालणार असा दावा अनेक तज्ज्ञ करतात. मग अशा वेळी $300 बिलियन म्हणजे 25 लाख कोटी रुपये एका पारंपरिक ऑइल रिफायनरीमध्ये गुंतवणे हा एक प्रकारे मूर्खपणा किंवा काळाच्या मागे जाणारा निर्णय वाटत नाही का? हा प्रश्न नक्कीच अनेकांच्या मनात येत असेल. वरवर पाहता हा प्रश्न अत्यंत रास्त वाटतो. पण जागतिक ऊर्जा संक्रमणाचे, म्हणजेच आपण ज्याला एनर्जी ट्रान्झिशन म्हणतो, त्याचे वास्तव थोडे वेगळे आणि गुंतागुंतीचे आहे. म्हणजे कसं? जग नक्कीच ग्रीन एनर्जीकडे वळत आहे, पण हा बदल एका रात्रीत होणार नाही. पुढची किमान 30 ते 40 वर्ष जगाला पारंपरिक तेल आणि डिझेलची प्रचंड गरज भासणार आहे. बरोबर. विमान वाहतूक, अवजड मालवाहतूक आणि जहाजे यांसाठी लगेचच विजेचा पर्याय उपलब्ध नाहीये. पण याहूनही एक मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे, जिच्याकडे अनेकदा आपले दुर्लक्ष होते. कोणती गोष्ट? ती म्हणजे पेट्रोकेमिकल्स. पेट्रोकेमिकल्स. मला वाटतं या रिफायनरीजमध्ये क्रूड ऑइलवर प्रक्रिया करून जे विविध पदार्थ तयार होणार आहेत, त्यात पेट्रोल, डिझेल आणि जेट फ्युएलसोबतच पेट्रोकेमिकल्सचा मोठा वाटा असणार आहे. अगदी बरोबर. हे पेट्रोकेमिकल्स नेमके काय काम करतात आणि ग्रीन एनर्जीच्या काळात त्यांचं महत्त्व का वाढणार आहे? पेट्रोकेमिकल्स म्हणजे केवळ गाड्या चालवणारे इंधन नाही, तर तो आधुनिक मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. अच्छा. आपण रोजच्या जीवनात वापरत असलेलं प्लास्टिक, शेतीसाठी लागणारी खते, जीवनावश्यक औषधे, सौंदर्य प्रसाधने. बापरे, इतक्या गोष्टी? हो, अगदी. आपण घालत असलेल्या कपड्यांचे कृत्रिम धागे म्हणजे पॉलिस्टर, हे सर्व पेट्रोकेमिकल्सपासून बनतात. हे तर मला माहीतच नव्हतं. इतकेच काय, तर ज्या ग्रीन एनर्जीच्या आपण गप्पा मारतो, त्या सोलर पॅनल्सचे सुटे भाग आणि विंड टर्बाइन्सचे पाते बनवण्यासाठीही पेट्रोकेमिकल्सचीच गरज लागते. अरे छा, म्हणजे ग्रीन एनर्जीसाठी सुद्धा ऑइल रिफायनरीची गरज आहेच तर? अगदी. रिलायन्सची ही नवीन रिफायनरी केवळ इंधन निर्मितीवर थांबणार नाही, तर ती मोठ्या प्रमाणावर पेट्रोकेमिकल्सचं उत्पादन करेल. जेव्हा जग गाड्यांमध्ये पेट्रोल भरणे थांबवेल, तेव्हाही या पेट्रोकेमिकल्सची मागणी सतत वाढतच राहणार आहे. रिलायन्सने हा भविष्यातील कल अतिशय अचूकपणे ओळखला आहे. म्हणजे हा प्रकल्प फक्त आजची तेलाची गरज भागवण्यासाठी नाही, तर भविष्यातील जागतिक औद्योगिक कच्च्या मालाचा मुख्य स्रोत बनण्यासाठी उभारला जात आहे. अगदी बरोबर. हे विश्लेषण खरोखरच डोळे उघडणारे आहे. आपण नेहमी पाहत आलो आहोत की पाश्चात्य देशातील महाकाय कंपन्या विकसनशील देशांमध्ये जाऊन कारखाने उघडतात, तिथली साधनसंपत्ती वापरतात आणि नफा कमवतात. पण आता काळाचे चक्र उलटे फिरताना दिसत आहे. नक्कीच. एका विकसनशील देशातून आलेली कंपनी थेट जगातील सर्वात मोठ्या आर्थिक महासत्तेच्या अंगणात जाऊन एवढा अवाढव्य प्रकल्प उभारत आहे. हे केवळ एका कंपनीच्या यशाचे प्रतीक नाहीये. नाही, अजिबात नाही. तर बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेचे एक जिवंत उदाहरण आहे. नक्कीच. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की भारतीय कंपन्या आता केवळ स्थानिक किंवा आशियाई बाजारापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीयेत. बरोबर. त्यांच्याकडे आता जागतिक पातळीवर जाऊन तिथल्या अत्यंत कडक नियमांमध्ये आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत टिकून राहण्याची केवळ महत्वाकांक्षाच नाहीये, तर प्रत्यक्ष तसे करून दाखवण्याची आर्थिक आणि तांत्रिक ताकदही आहे. या एका प्रकल्पामुळे भविष्यात अनेक भारतीय कंपन्यांसाठी पाश्चिमात्य देशांमध्ये गुंतवणुकीचे दरवाजे खुले होऊ शकतात. हो, हा एक ट्रेंड सेटर ठरू शकतो. तर आजच्या या सखोल चर्चेतून आपल्याला 25 लाख कोटी रुपयांच्या या ऐतिहासिक करारामागचे अनेक पदर उलगडता आले. होय. नेल्सन कॉम्प्लेक्सिटी इंडेक्सच्या माध्यमातून रिलायन्सची तांत्रिक क्षमता, पर्मियन बेसिनमधून मिळणारा कच्च्या मालाचा अखंड पुरवठा, क्रॅक स्प्रेडच्या माध्यमातून अमेरिकेला मिळणारा आर्थिक फायदा आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी असलेले जागतिक भूराजकीय संतुलन, या सर्व गोष्टींचा आपण अत्यंत बारकाईने विचार केला. हा केवळ पैशांचा व्यवहार नाहीये, तर तो भविष्यातील शक्ती प्रदर्शनाचा एक नवा मार्ग आहे. अगदी बरोबर.
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऊर्जा क्षेत्रातील हे संक्रमण अत्यंत काळजीपूर्वक हाताळले जात आहे. पारंपरिक इंधनाची गरज आणि भविष्यातील पेट्रोकेमिकल्सची वाढती मागणी यांची योग्य सांगड या प्रकल्पातून घातली गेली आहे. बरोबर. हे केवळ एका कंपनीचं यश नसून भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाचं हे एक ठळक लक्षण आहे. खरी शेवटी एक विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जर उद्या जगाने पेट्रोल डिझेल वापरणे पूर्णपणे थांबवले आणि आपण 100% इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळलो तरीही रिलायन्सची ही 25 लाख कोटींची गुंतवणूक वाया जाणार नाही. बिलकुल नाही. कारण जगाला प्लॅस्टिक, खते, औषधे आणि कपड्यांचे धागे यांसाठी लागणारे पेट्रोकेमिकल्स याच रिफायनरीजमधून येणार आहेत. कदाचित हा पेलाचं शेवट नसून एका नव्या पेट्रोकेमिकल युगाची ही तर सुरुवात नसेल, असा विचार नक्कीच चक्रावून टाकणार आहे.